नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर अप अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज काय करणार आहोत, इकॉलॉजीचा जे आपण लेक्चर्स ऑलरेडी घेतलेले आहेत, भरपूर कंटेंट आपण कव्हर केलेला आहे, सगळ्या गोष्टी आपण एकदम तुम्हाला इन डिटेल टीच केलेल्या आहेत, बरोबर। तर आता त्याच्यामध्ये टीच झालं तुमचं, पण आता कसं आहे की जोपर्यंत आपल्या स्वतःला क्वेश्चन सॉल्विंग येत नाही तोपर्यंत म्हणू शकत नाही की माझा अभ्यास झालेला आहे किंवा मला टीचिंग समजलं आहे किंवा मी स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट होत नाही। तर ते करण्यासाठी आपण काय घेऊन आलो आहोत, आपण घेऊन आलो आहोत मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चनची सिरीज घेऊन आलो आहोत की अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत किंवा येऊ शकतात। ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण जो आपला म्हणजे आपण टीचिंगमध्ये जे कव्हर केलं आहे त्याच बेसिसवरती क्वेश्चन्स तुम्हाला आहेत, कारण आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत। तर आज आपण सुरू करूया इकॉलॉजिकल प्रिन्सिपल किंवा इकॉलॉजीच्या संदर्भात काय काय क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात किंवा येतील एक्झाममध्ये, तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर बघूया। सगळ्यात पहिला क्वेश्चन काय दिलं बघा, द नॅचरल प्लेस ऑफ ॲन ऑर्गॅनिझम ऑर कम्युनिटी इज नोन ॲज। एखाद्या ऑर्गॅनिझमची किंवा कम्युनिटीची नॅचरल प्लेस किंवा राहण्याची जागा आपण त्याला काय म्हणतो, हॅबिटॅट। काय म्हणतो आपण त्याला, हॅबिटॅट। ऑप्शन आहे का, यस, ऑप्शन नंबर सी। काय म्हणतो आपण त्याला, हॅबिटॅट। एखादी ऑर्गॅनिझम असेल किंवा एखादी कम्युनिटी असेल, त्यांना राहण्यासाठी नॅचरली जी प्लेस असते त्या प्लेसला, त्या जागेला आपण काय म्हणतो, हॅबिटॅट म्हणतो। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया, सोपा क्वेश्चन होता। आता पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जे विद्यार्थी लाईव्ह असतील उत्तर देत चला, जेणेकरून काय होईल की स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल। चुकलं तर चुकू द्या, पण आपल्याला ॲटलिस्ट समजेल तरी की आपल्याला कितपत येते किंवा आपण कोणत्या टॉपिकमध्ये मागं आहोत किंवा कोणती कन्सेप्ट आपल्याला समजलेली नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील। ठीक आहे, विच इज द रिन्युएबल एक्झॉस्टिबल नॅचरल एनर्जी रिसोर्स। काय म्हणणं आहे बघा, विच इज द रिन्युएबल एक्झॉस्टिबल नॅचरल, की कोणता रिन्युएबल आहे आणि एक्झॉस्टिबल आहे असा नॅचरल एनर्जी रिसोर्स कोणता आहे, बरोबर। तर मला सांगा, कोल, पेट्रोलियम आणि केरोसिन हे तिन्ही पण मला सांगा रिन्युएबल आहे का आहे, तर हे नॉन रिन्युएबल आहेत आणि एक्झॉस्ट होणारे आहेत। हे सगळे आहेत नॉन रिन्युएबल, की परत ह्यांचं काय होऊ शकतं आपण त्याला पुनरुत्पादन किंवा परत कधी तयार होतील सांगता येत नाही, हे नॉन रिन्युएबल आहेत, खूप वर्ष लागते याला, बरोबर। पण बायोमास अशी गोष्ट आहे ती रिन्युएबल आहे, बरोबर। बायोमास रिन्युएबल आहे, मग आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी किंवा ऑप्शन नंबर डी, बायोमास। विच इज द रिन्युएबल एक्झॉस्टिबल। एक्झॉस्टिबल आहेत, सगळेच एक्झॉस्टिबल आहेत, सगळे संपणारे आहेत, पण त्याच्यामधला रिन्युएबल कोणता आहे, तर बायोमास हा त्याच्यामधला रिन्युएबल आहे। ठीक आहे, नेक्स्ट बघा काय दिलं आपल्याला, प्लांट्स ग्रोविंग अंडर डायरेक्ट सनलाईट आर नोन ॲज द। जे प्लांट आहेत मित्रांनो, जे प्लांट डायरेक्ट सनलाईटच्या अंडर ग्रो होतात किंवा ज्या प्लांटला डायरेक्टली सनलाईट असेल तरच त्यांची ग्रोईंग स्पीड जास्त असते, अशा प्लांटला काय म्हणतात। ऑप्शन नंबर दे दिले, हेलिओफाइट्स, सिओफाइट्स, सॅमोफाइट्स अँड डिकॉट्स, बरोबर। तर ह्याचं उत्तर आहे हेलिओफाइट्स, बरोबर, की जे प्लांट डायरेक्टली सनलाईटच्या अंदर सूर्यप्रकाशाच्या आतमध्ये ग्रो होतात त्याला म्हणतो आपण हेलिओफाइट्स, बरोबर। आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता तुम्हाला लगेच प्रश्न पडला पाहिजे की कोणते प्लांट असे आहेत की ज्यांना डायरेक्ट सनलाईटची गरज नाही, त्याचा पण आपण लगेच प्रश्न घेतलेला आहे बघा। काय दिले बघा, प्लांट्स ग्रोविंग अंडर शेड। शेड म्हणजे काय, सूर्यप्रकाश लागत नाही डायरेक्टली किंवा एखाद्या सावलीमध्ये उगू शकतात, त्यांना काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण सिफोफाइट्स, बरोबर। त्यांना काय म्हणतो आपण, बघा इथं काय दिलं आपल्याला, पहिलं हेलिओफाइट्स दिलं, बरोबर, आणि जे प्लांट डायरेक्टली शेडच्या अंडर उगवतात किंवा येतात त्याला म्हणतो आपण सिफोफाइट्स, बरोबर। आता इथं काय ऑप्शन होतं आपलं, हेलिओफाइट्स होतं, सिफोफाइट्स मध्ये झालं आपल्याला, एक्स्ट्रा कोणी सॅमोफाइट्स। तर सॅमोफाइट्स म्हणजे काय म्हणा बघा, एखाद्या सँडी रिजनमध्ये किंवा वाळू वगैरे असते ना, सँडी रिजन किंवा हार्श कंडिशनमध्ये जे प्लांट वाढतात किंवा हार्श कंडिशनमध्ये जमीन वगैरे चांगली नसती, अशा कंडिशनमध्ये वाढणाऱ्या प्लांटला आपण काय म्हणतो, सॅमोफाइट्स म्हणतो। काय म्हणतो आपण त्यांना, सॅमोफाइट्स म्हणतो। ठीक आहे, आणि हे मोनोकॉट्स म्हणजे काय म्हणतो ना आपण, एकदल वनस्पती, द्विदल वनस्पती, तर ह्याला आपण मोनो म्हणजे एकदल वनस्पती किंवा ज्याच्यामध्ये एक बीज असतं किंवा, ठीक आहे। तर हे सगळे ऑप्शन्स आहेत। हेलिओफाइट्स म्हणजे काय, डायरेक्ट सनलाईट, सिफोफाइट्स म्हणजे काय, हे शेडच्या अंडर, सॅमोफाइट्स म्हणजे काय सँडी रिजनमध्ये, आणि मोनोकॉट्स म्हणजे काय, एकदल म्हणू शकतो आपण त्यांना। ठीक आहे, नेक्स्ट, अँड ऑर्चिड लिव्हिंग ऑन अ ट्री। आता एखादं ऑर्चिड झाड आहे किंवा ऑर्चिड आहे ते ट्रीमध्ये, ऑर्चिड लिव्हिंग ट्रीवर जर राहत असेल तर आपण ह्या अशा कंडिशनला काय म्हणतो, प्रिडेटर म्हणतो का, म्युच्युअलिझम म्हणतो, कम्युनलिझम म्हणतो का, पॅरासिटिझम म्हणतो। बघा हा म्हणजे आता समजा एखाद्याचं घर आहे
दुसरा व्यक्ती त्याच्या घरी जाऊन राहतो, आपण त्याला काय म्हणणार? आणि काहीच काम नाही करत, मस्त बसून बिसून खाणार, बरोबर. समजा उदाहरण आपणच घ्या, आपण आपल्या आईवडिलांच्या जीवावर जगतो, म्हणजे आपण काय इनडायरेक्टली पॅरासाइटच आहे. काय आपण? पॅरासिटिझम. ह्या कंडिशनला म्हणतात पॅरासिटिझम. प्रिडेटर म्हणजे काय बरं? प्रिडेटर म्हणजे काय? समजा एखादा वाघ आहे, तो वाघ काय करतो? हरिणची शिकार करतो. त्याच्यामध्ये प्रिडेटर कोण आला? प्रिडेटर आला, वाघ आला, आणि जो हरिण आहे, हरिणला मित्रांनो काय म्हणतो? हरिणला म्हणतो प्रे. काय म्हणतो आपण त्या हरिणला? प्रे, बरोबर. प्रिडेटर आणि प्रे. नंतर म्युच्युअलिझम म्हणजे काय? की दोघांनाही म्युच्युअल म्हणजे म्युच्युअल म्हणतो ना, एखादी ॲग्रीमेंट असतं बघा, म्युच्युअली ॲग्रीमेंट असतं, दोघांच्या पसंतीने एखादी गोष्ट करतो आपण. तर म्युच्युअलिझम म्हणजे काय? की एखादी वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असेल तर दोघांचं म्हणजे ॲग्रीमेंट म्हणजे काय? ती काय ॲग्रीमेंट वगैरे करत नाही आपल्यासारखं. ॲग्रीमेंट इन द सेन्स काय? की दोघांचा एकमेकांना फायदा होतो, अशा वनस्पती त्याला म्हणतो आपण म्युच्युअलिझम. आणि कम्युनलिझम म्हणजे काय मित्रांनो? कम्युनलिझम म्हणजे काय? की समजा ह्याच्यामध्ये एखाद्या वनस्पतीला फायदा होतो, दुसरीला होईल किंवा नाही होणार, पण दुसऱ्याला त्याचा पण लॉस पण होणार नाही, किंवा दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्या वनस्पतीमुळं म्हणजे पहिली वनस्पती दुसऱ्याचा फायदा करणार, पण दुसरा पहिल्याचा करेल किंवा नाही करेल सांगता येत नाही, पण काही त्रास पण देणार नाही, असं याला काय म्हणतो आपण? कम्युनलिझम म्हणतो. ठीक आहे, कम्युनलिझम. चारही पण कन्सेप्ट तुमच्या क्लिअर. आपलं उत्तर काय? पॅरासिटिझम. क्वेश्चन नंबर 6, विच स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू द फूड चेन? फूड चेनच्या बद्दल आपण बघितलेलं आहे, तर फूड चेनच्या संदर्भात कोणतं हे 4 आपल्याला ऑप्शन दिलेत, त्यातलं करेक्ट कोणतं आहे? एव्हरी कॉम्पोनंट ऑफ द फूड चेन फॉर्म्स अ ट्रॉपिक लेवल. प्रत्येक कॉम्पोनंट ट्रॉपिक लेवल, बघा ट्रॉपिक लेवल असते, असा पिरॅमिड असतो आपला, बरोबर. हे असतात प्रायमरी प्रोड्युसर, सेकंडरी, नंतर हे काय म्हणू शकतो आपण त्याला, त्याच्यावरती डिपेंड असतात, आणि शेवटी काय असतात की जे आपले सगळ्या शेवटी जे आपल्याला म्हणजे नष्ट झाल्यानंतर किंवा सगळ्या गिधाड वगैरे सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यावरती सगळ्या शेवटी आपल्या बॉडीला खाणारे लहान लहान बॅक्टेरिया वगैरे असतात, कीटक असतात, ते सगळ्यात वरती असतात. तर हा काय झाला? एक पिरॅमिड झाला. एव्हरी कॉम्पोनंट ऑफ द फूड चेन फॉर्म्स अ ट्रॉपिक लेवल. ही ट्रॉपिक लेवल बघा, ही ट्रॉपिक लेवल आहे, ही ट्रॉपिक लेवल सेकंड, ही थर्ड ट्रॉपिक लेवल, ही फोर्थ ट्रॉपिक लेवल, हे अशा ट्रॉपिक लेवल आहेत, बरोबर. इंटर रिलेशन बिटवीन डिफरंट फूड चेन्स इज नोन ॲज द फूड वेब. इंटर रिलेशन बिटवीन फूड चेन म्हणजे काय? की समजा एखादा प्राणी तो दोनही फूड चेनमध्ये असू शकतो, किंवा 3 फूड चेनमध्ये असू शकतो, किंवा वेगवेगळ्या फूड चेनमध्ये त्याचा रोल असू शकतो. तर त्याला काय म्हणतो आपण? फूड वेब. किंवा मराठीत काय म्हणतात? अन्नजाळे. काय म्हणतात? अन्नजाळे. ऑल द चेन्स फॉर्म बाय द न्यूट्रिशनल रिलेशन इज यूज टू अंडरस्टँड एनर्जी फ्लो. ते तिन्ही पण स्टेटमेंट मित्रांनो बरोबर आहेत, त्याच्यामुळे उत्तर आहे आपलं ऑल ऑफ द अबाव. सर्व उत्तरं बरोबर आहेत, किंवा सर्व ऑप्शन, तिन्ही ऑप्शन दिलेले बरोबर आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग रिक्वायर्स मॅक्झिमम एनर्जी? सगळ्यात जास्त मॅक्झिमम एनर्जी कोणत्या लेव्हलला किंवा कशाला लागते? ऑप्शन नंबर 1 सेकंडरी कंझ्युमर, डिकम्पोजर, प्रायमरी कंझ्युमर आणि प्रायमरी प्रोड्युसर. आता मला सांगा, सेकंडरी कंझ्युमरला काय बरं संबंध आहे? जास्त एनर्जी लागायची, मस्त आयतं असतं खायचं आपलं, आयतं इन द सेन्स की त्यांना स्वतःला अन्न तयार करावं लागत नाही, बरोबर. आता डिकम्पोजरला काय? डिकम्पोजर म्हणजे काय? की जे बॉडी वगैरे असतात, जे अवशेष असतात आपले मानवी, त्याच्यावरती जीवन जगणारे, त्यांना म्हणतो आपण डिकम्पोजर. हे काय? प्रायमरी कंझ्युमर. हे कोण आहे? हे प्रायमरी कंझ्युमर कोणावर डिपेंड असतात? हे डिपेंड असतात प्रायमरी प्रोड्युसरवर. आणि प्रायमरी कंझ्युमरवरती कोण डिपेंड असतं? तर सेकंडरी कंझ्युमर डिपेंड असतं. तर प्रायमरी प्रोड्युसर हे काय करतात? स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळं सगळ्यात जास्त, आता मला सांगा, आपल्या घरामध्ये आपले वडील सगळ्या जॉबला जातात, किंवा बिझनेसला जातात, किंवा एखादं बाहेर घर म्हणजे एखादं काम करण्यासाठी घराबाहेर पडतात. का बरं? की आपल्या सर्वांचं शिक्षण झालं पाहिजे, किंवा आपलं घर व्यवस्थित चाललं पाहिजे, किंवा आपल्या ज्या गरजा आहेत ते भागल्या पाहिजेत, त्यासाठी आपले वडील कामाला जातात, बरोबर. तर ह्याच्यामध्ये मला सांगा, आपल्याला म्हणजे प्रायमरी कंझ्युमर म्हणजे प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे आपलं अन्न घरात आणण्याचं काम कोण करतं? आपले वडील करतात. मग एनर्जी जास्त त्यांना लागणार का आपल्याला लागलं रे आयतं खायचं? तर मला सांगा, एनर्जी जास्त कोणाला लागणार आहे? आपल्या वडिलांना लागणार आहे. याचा अर्थ काय? प्रायमरी प्रोड्युसर जो व्यक्ती प्रोड्यूस करतो. आता इथं म्हणजे आता वडिलांचं उदाहरण दिल्याचा अर्थ काय? वडील स्वतः अन्न तयार करतात का? नाही, अन्न प्रत्येकाला मिळण्यासाठी ते काम करतात. तर इथं ऑप्शननुसार काय येणार आहे? प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे की ज्या वनस्पती स्वतः अन्न तयार करतात, प्रोड्यूस करतात, त्यांना सर्वात जास्त एनर्जी लागणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी येणार आहे. प्रायमरी प्रोड्युसर आपलं उत्तर आहे. प्रायमरी प्रोड्युसर, कंझ्युमर नाही. खाणाऱ्याला काय नसते, आपल्याला काही नसतं, बसून खातो आपण. प्रायमरी प्रोड्युसर प्रोड्यूस करणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त एनर्जी लागते. म्हणजे कोण असते याच्यामध्ये? प्लांट्स असतात किंवा ट्रीज असतात. नेक्स्ट क्वेश्चन, द बॉटम एरिया व्हेअर प्रोडक्शन इज लेस दॅन द रेस्पिरेशन इन अ पॉन्ड इकोसिस्टम इज. बघा, बॉटम एरिया, एखादं पॉन्ड आहे हा, बरोबर, असं पॉन्ड आहे, असं पाणी आहे. ह्या पॉन्डचा बॉटम एरिया व्हेअर प्रोडक्शन इज लेस दॅन द रेस्पिरेशन इन अ पॉन्ड इकोसिस्टम इज टर्म ॲज. त्याला काय म्हणतो आपण? प्रोफंडल झोन, टायडल झोन, बेंथिक झोन आणि
लिम्नेटिक झोन, तर आपण त्याला मित्रांनो म्हणतो हा जो बॉटम एरिया असतो त्याला म्हणतो आपण प्रोफंडल झोन. काय म्हणतो आपण? प्रोफंडल झोन. इथं काय असतं? प्रोडक्शन इज लेस. इथं प्रोडक्शन लेस असतं आणि रेस्पिरेशन जास्त असतं. प्रोडक्शन इज लेस दॅन द रेस्पिरेशन इन अ पॉन्ड इकोसिस्टीम. प्रोडक्शन कमी का असतं? का आपण सूर्याची किरणं इथपर्यंत पोहोचत नाही. इथं येऊन असं कुठेतरी मध्यभागी थांबतात, इथं सूर्याची किरणे नसतात, त्यामुळे इथं प्रोडक्शन जास्त होत नाही. ठीक आहे, सूर्याची किरणे कमी असतात. नेक्स्ट, विच इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द पॉप्युलेशन. पॉप्युलेशनची खालीलपैकी कोणती कॅरेक्टरिस्टिक नाही आहे? नॅटॅलिटी आहे का? माहीत नाही, चेक करूया. मोर्टॅलिटी, स्ट्रॅटिफिकेशन आणि सेक्स रेशो. आता हे तिघां सगळ्यांचा आपल्याला अर्थ माहीत पाहिजे. नॅटॅलिटी म्हणजे काय की समजा एखाद्या एरियामध्ये किंवा एखाद्या कंट्रीमध्ये किंवा एखाद्या स्टेटमध्ये नवीन जन्म घेतलेल्या मुलांची संख्या किती किंवा नवीन जन्म घेतलेल्या मुलांचा रेट किती आहे, रेट ऑफ काय म्हणतो आपण त्याला, रेट ऑफ बर्थ किंवा बर्थ रेट किती आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, ह्याला बघा बर्थ रेट म्हणजे काय, नॅटॅलिटी. बर्थ रेट किती आहे तर हे मला सांगा, हे पॉप्युलेशनच्या संदर्भात आहे का? येस. पॉप्युलेशन, बर्थ रेट वाढला, पॉप्युलेशन वाढलं. बर्थ रेट कमी झाला, पॉप्युलेशन कमी झालं. आहे का संबंधात? येस आहे. बरं. मोर्टॅलिटी म्हणजे काय? डेथ रेट. एखाद्या एरियामध्ये किती लोक मरण पावले त्याला म्हणतो आपण डेथ रेट. बरोबर. तर पॉप्युलेशनच्या संदर्भात आहे का? आहे. येस. डेथ रेट कमी झाला, पॉप्युलेशन वाढलं. डेथ रेट वाढला, लोक नुसते मरायला लागले रोज, तर काय होणार? पॉप्युलेशन ऑटोमॅटिकली कमी होणार. ठीक आहे. स्ट्रॅटिफिकेशन आहे का रे? स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? असं एकावर एक स्ट्राटा असतो, ते स्ट्रॅटिफिकेशन असते. ही कन्सेप्ट कशामध्ये माहिती आहे का? ही एखाद्या आपल्या रॉकमध्ये आहे. बरोबर. स्ट्रॅटिफिकेशन, हा वेगळा रॉक, तो वेगळा रॉक, असे वेगवेगळे रॉक मिळून असे स्ट्रॅटा किंवा असं लेअर तयार होऊन रॉक करतात. मग हे आहे का बरं पॉप्युलेशनमध्ये? तर हे कॅरेक्टरिस्टिक आहे का? तर ही नॉट विचारलं, विच इज नॉट, तर ही स्ट्रॅटिफिकेशन आहे का? तर ही नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. आणि शेवटचं काय दिलं बरं आपल्याला? सेक्स रेशो. तर सेक्स रेशो आहे का? तर फिमेल आणि मेलचा रेशो किती आहे? फिमेल अँड मेलचा रेशो किती आहे, ह्याला काय म्हणतो आपण? सेक्स रेशो. त्यामुळं ह्या 3 कॅरेक्टरिस्टिक आहेत पॉप्युलेशनच्या. बरोबर आहे, 3ही कॅरेक्टरिस्टिक आहेत, पण त्यांनी विचारलं कोणती नाही आहे, तर स्ट्रॅटिफिकेशन ही नाही आहे. ठीक आहे. पुढचं काय दिलं बघा आपल्याला? पुढचं दिलेलं आहे 10वा क्वेश्चन. इन ॲन इकोसिस्टीम द एनर्जी फ्लो इज ऑलवेज. एखाद्या इकोसिस्टीममध्ये एनर्जी फ्लो कसा असतो हे विचारलं आपल्याला. तर कसा असतो? ऑलवेज युनिडायरेक्शनल, एकाच डायरेक्शनमध्ये असतो का? बरं बघूया. ऑलवेज बाय डायरेक्शनल, इन एनी डायरेक्शन, ऑलवेज डाऊन डायरेक्शन. आता हा जो पिरॅमिड काढला होता आपण, त्याच्यामध्ये काय असतं बघा, असे वेगवेगळे लेअर असतात. बरोबर. ह्या अशा लेअरमध्ये, वेगवेगळ्या लेअरमध्ये, तर इकोसिस्टीममध्ये एनर्जी फ्लो कसा असतो? युनिडायरेक्शनल. म्हणजे इथून एनर्जी पास होते इकडं, इथून एनर्जी पास होते इकडं, इथून एनर्जी पास होते इकडं, तर असा एनर्जी वरती 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 पास होत जाते. तर ह्याला काय म्हणतो? इकोसिस्टीममध्ये एनर्जी फ्लो कसा असतो? युनिडायरेक्शन असतो. तर एनर्जी फ्लो कसा असतो? बॉटमपासून टॉपकडं एनर्जी फ्लो जातो. ह्या प्रायमरी प्रोड्युसरला हे प्रायमरी कंझ्युमर खातात, ही एनर्जी पास होते ह्याच्याकडं. प्रायमरी कंझ्युमर सेकंडरी खातात, नंतर टर्शरी, नंतर असे, नंतर शेवटी डिकम्पोजर, अशी एनर्जी काय होते एकमेकांना पास होत जाते. मग उत्तर काय? ऑलवेज युनिडायरेक्शनल असते आणि वरच्या दिशेनं असते. बाय डायरेक्शन म्हणजे काय? वरतून खाली एनर्जी ट्रान्सफर होते का? होत नाही. ऑप्शन चुकले. एनी डायरेक्शन, हे असं इकडे आलं, हे इकडे गेलं, हे इकडे, असं आहे का? नाही, तसं पण नाही आहे. आणि ऑलवेज डाऊन डायरेक्शनल, तर डाऊन डायरेक्शनला एनर्जी कधीही फ्लो होत नाही, कारण ह्याच्यावरती म्हणजे बघा, आपण अन्न खातो, अन्नावरती आपण जगतो, मग आपल्याला एनर्जी भेटते. आपल्यामुळे अन्नाला एनर्जी भेटते का? आपल्यामुळे गव्हाला एनर्जी भेटते का? नाही, नाही भेटत. मग तसं खालच्या साईडनं नाही, ते वरच्या दिशेनं आणि ऑलवेज युनिडायरेक्शनल एनर्जी फ्लो असतो. शेवटचा क्वेश्चन मित्रांनो आता, द अप्पर पार्ट ऑफ ॲन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम कंटेन्स. इकोसिस्टीमचा अप्पर पार्ट, वरचा पार्ट. बरोबर. अप्पर पार्ट ऑफ ॲन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे पाण्यातली जी इकोसिस्टीम असते, त्या पाण्यातल्या अप्पर पार्टला आपण काय म्हणतो मित्रांनो? त्याला म्हणतो प्लँक्टन. काय म्हणतो आपण त्याला? प्लँक्टन. अप्पर पार्ट जो असतो त्याला म्हणतो प्लँक्टन. आणि शेवटच्याला काय म्हणतो आपण? खालच्याला प्रोफंडल झोन म्हणतो. मागे बघितलं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. तर अजून एक क्वेश्चन आहे. व्हॉट टाईप ऑफ द फूड चेन इज इट? आता ही कोणत्या प्रकारची फूड चेन आहे बघा. डेड ॲनिमल, नंतर ब्लो फ्लाय मॅगेट, नंतर मॅगट्स, फ्रॉग, स्नेक. म्हणजे बघा, डेड ॲनिमलपासून सिस्टीम, नंतर ब्लो फ्लाय मॅगेट होतं, नंतर मॅगट्सपासून फ्रॉग आणि स्नेक. म्हणजे डेड ॲनिमलपासून सुरू झाली, याचा अर्थ डिट्रेटर फूड चेन होती, डिकम्पोजर फूड चेन, प्रिडेटर फूड चेन आणि ग्रेझिंग फूड चेन. आता ग्रेझिंग म्हणजे काय? चराऊ आहे का? प्रिडेटर आहे का? तर ही डिकम्पोजर फूड चेन आहे. का बरं? डेड ॲनिमल कोण असतात? डिकम्पोजर असतात. त्याला म्हणतो आपण डिकम्पोजर फूड चेन. काय म्हणतो? डिकम्पोजर फूड चेन. ठीक आहे. नेक्स्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये मोस्ट प्रोबॅबल इकॉलॉजीचे क्वेश्चन्स कोणते येऊ शकतात ते बघितले.
उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. कसं वाटलं लेक्चर अवश्य कळवा. आणि कंटिन्यू चॅनलवरती आता आपण क्वेश्चन्स घेणार आहोत, PIQ घेणार आहोत, मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स घेणार आहोत. तर सर्वांनी सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या अपकमिंग एक्झाममध्ये तुम्हाला पेपर एकदम सोपा जाईल. ठीक आहे, थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.